दंडवत प्रणाम मंडळी, मी सागर मते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्या महानभाव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये. बंधूंनो, आमच्या महानभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्थानदर्शन करत आहोत, भटकंती करत आहोत स्थानवंदनासाठी. असंच स्थानदर्शन करण्यासाठी आपण आज जाणार आहोत लोहसर खांडगाव, जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं चरणांकित स्थान आहे. बंधूंनो, हे स्थानवंदन करण्यासाठी आपण जाणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा टास्क तुम्हाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमीत कमी 300 लाईक्स पूर्ण करायचे आहेत आणि कमीत कमी 50 कमेंट तरी यायलाच पाहिजे या व्हिडिओमध्ये. तर बंधूंनो, हे टार्गेट, हा टास्क तुम्ही पूर्ण कराल ही आशा बाळगत आपण आता जाऊयात स्थानवंदनासाठी श्री क्षेत्र लोहसर खांडगाव. दंडवत. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे आसनस्थान आहे. या स्थानाची लीळा आपल्याला आता श्रवण करायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री मुकुंदराज दादाजी सातारकर. मी बाबाजींना विनंती करणार आहे की त्यांनी आम्हाला या स्थानाची सुंदर अशी लीळा सांगावी. दंडवत. बंधू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा सबंधे जडजीव तारुनिवरा पूता कृता हि धरा दातारा करुणांकरा वरमती द्यावे विभो गुर्जरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. एकेकाळी माहीम भट्टांनी ज्या पद्धतीनं लीळेचं संग्रहण केलं, तो एक काळ येऊन गेला. तसं तुम्हाला या चॅनलवाल्याला बघून असं वाटतं, मनात एक असा हुरूप येतो का, तो क्षण आठवण असा येतो की माहीम भट्टांनी त्या काळात त्या पद्धतीचं आणि तसं तसं संशोधन केलं आणि या चालू पिढीत
या पोरांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी त्यांचे देव गेले, माझे स्वामी गेले, नेमकं त्या ठिकाणी आत्ताचं वातावरण कसं असेल, त्या ठिकाणी कसे चरित्र झाले असतील, हे एक आवडीपूर्वक हे पोरं या ठिकाणी उपक्रम गाजवत आहेत. प्रथमतः खांडगाव नगरीत त्यांचं मी स्वागत करतो, त्यांना भरपूर शुभेच्छा देतो. या ठिकाणी उत्तरार्ध काळात मिरीहून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आगमन झालं. त्या असणाऱ्या मळ्यामध्ये त्यांचं आसन झालं. बाजूला एक त्या काळात विहीर होती आणि एक ओहळ वाहत होता. अशा ठिकाणी स्वामींचं आसन त्या ठिकाणी झालं. भिक्षेचा वेळ झालता, टाईम झालता. असणाऱ्या त्या नाथोबाला स्वामींनी भिक्षेला पाठवलं. त्यावेळेस त्या दिवशी कार्तिक शुद्ध एकादश असल्यामुळं भिक्षेचा जसं तसं पुरेसा साठा आला नाही, तरी एक सेर साठा आलता. तरी असणाऱ्या त्या साधकाला, नाथोबाला वाटलं की कधी कधी भिक्षा जास्त येते, पदार्थ वेगळे येतात आणि असं कसं यावेळेस भिक्षा नाही आली. त्याला न राहून ते देवाला विचारतात, म्हणे स्वामी कधी कधी भिक्षा भरपूर येते, कधी कधी भिक्षा चांगलं येतं, मग असं का? तर देवानी महत्त्वपूर्ण ईश्वरीय साधकांना एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी सूत्र सांगितलेलं आहे की भिक्षा म्हणजे पारधिगा. भिक्षेला एक पारध्याचं उदाहरण देऊन समजण्यासाठी सांगितलं की जशी पारधी म्हणजे शिकार असती, शिकारीचं उदाहरण दिलं की शिकारी शिकारीला जात असताना त्याला काही एखाद्या दिवशी काही वस्तू जास्त भेटतात, कधी कमी भेटतात, कधी भेटतच नाही. तसं साधकांनी काही गोडधोड भेटतं, कधी चांगलं भेटतं, कधी चतकोर भेटतो, कधी कोरका भेटतच नाही. म्हणून ईश्वर चिंतनामध्ये नामस्मरण करून तेवढा काळ काढणे, अशी महत्त्वपूर्ण लीळा या ठिकाणी झाली. असं असताना समोरच कण्हेरीचे पुष्प होते. भरपूर कण्हेरीचे फुलं पडलेले दिसले आणि असणाऱ्या त्या साधाईसा साध्वीनं ते पुष्प वेचले, त्याचे हार गुंफला, मोकळे फुलं जमा केले आणि चक्रधर स्वामींची त्या ठिकाणी पूजन केलं. असणाऱ्या त्या भिक्षेतून तिथं भोजन झालं. 3 साधक स्वामींनी पुढे पाठवले आणि उर्वरित साधक घेऊन स्वामी घाट मार्गे केळी पिंपळगावला गेले. अशा पद्धतीचं थोडक्याचंच पण महत्त्वपूर्ण या ठिकाणी चरित्र झालेलं आहे, एवढं बोलतो. आणि या ठिकाणचं महात्म्य अशा पद्धतीचं आहे, एवढं सांगतो. पुनश्च या पोरांना हार्दिक त्यांना या कार्याबद्दल शुभेच्छा देतो आणि मी सर्व अच्युत गोत्रे यांना दंडवत प्रणाम करतो. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. या स्थानाची सुंदर श्रेय आपण श्रवणही केली. आता इथे यायचं कसं? अतिशय सोपा मार्ग आहे. पांढरी पूल ते शेवगाव रोडवरती मिरी हे प्रसिद्ध गाव आहे. तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे. तेथून 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती मोहोज हे गाव आहे. मोहोज या गावापासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती हिवरा हे गाव आहे आणि हिवरा या गावापासून नियरली 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती लोहसर खांडगाव हे गाव आहे. बंधूंनो, या गावात आल्यानंतर येथे प्रसिद्ध असे भैरवनाथाचे मंदिर आहे. त्याचप्रमाणे महादेवाचे सुद्धा मंदिर आहे. महादेव मंदिराच्या पाठीमागे शेतामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे पवित्र असं चरणांकित स्थान आहे. बंधूंनो, थोडंसं अपरिचित हे स्थान आहे, थोडंसं दुर्लक्षितही आहे, पण तरी बंधूंनो असं हे पवित्र स्थान बघून आणि या स्थानाची सुंदर अशी लीळा श्रवण करून आपल्यालाही उत्सुकता लागली असेल आता या स्थानाला वंदन करण्याची, तर तुम्ही हे पवित्र स्थान वंदन करण्यासाठी नक्की याल ही मी आशा बाळगतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या आपुलकीची आणि आपल्या प्रेमाची. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट द्यायलाही विसरू नका. आणि आपण जर नवीन असाल आमच्या मान यूट्यूब चॅनलवरती तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर बंधूंनो, पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी अशाच एका नवीन संदर्शनासह. तोपर्यंत दंडवत.